नमस्कार मुलांनो, लीप फॉर वर्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा. आपल्या आवडत्या सॅटर्डे स्टोरी सेशन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मुलांनो, आज आपण बालभारती माय इंग्लिश बुक इयत्ता दुसरी मधील युनिट 3.3 ॲट द स्टेशनरी शॉप यावर एक आधारित गोष्ट पाहणार आहोत. ही गोष्ट पहिल्यांदाच एका दुकानात खरेदी करायला गेलेल्या छोट्या अहमदची आहे. चला तर मग पाहूया अहमद या दुकानातून कोणती गोष्ट विकत घेत होते. ॲट द स्टेशनरी शॉप. One day, Ahmed went to stationery shop near his house. एके दिवशी अहमद त्याच्या घराजवळील एका स्टेशनरीच्या दुकानात गेला. It was his first visit to buy something from a shop. आणि दुकानामधून काहीतरी खरेदी करण्याची त्याची पहिलीच वेळ होती. The shop was full of many nice things. आणि त्या दुकानात अनेक सुंदर सुंदर वस्तू होत्या. There were pencils, eraser, notebooks, rulers and many colorful items. तिथं पेन्सिल, खोडरबर, वह्या, पट्ट्या आणि इतर अनेक रंगीत वस्तू होत्या. अहमद looked at everything with happy eyes. अहमदने सर्व गोष्टी आनंदी नजरेनं पाहिल्या. अहमद thought for some time. He said to himself, "What should I buy today?" आणि अहमदने काही काळ विचार केला आणि तो स्वतःशीच म्हणाला, आज मी काय खरेदी करू? He picked up a pencil and then kept it back. त्याने एक पेन्सिल उचलली आणि ती परत जागेवर ठेवली. He saw a notebook and a sharpener too. त्याने एक वही आणि एक शार्पनरही पाहिले. Then he saw a box of bright crayons. आणि त्यानंतर त्याने रंगीत खडूचा एक डबा पाहिला. The crayons had 12 beautiful colors. त्या डब्यामध्ये 12 रंगाचे सुंदर खडू होते. Ahmed felt very happy. त्याला खूपच आनंद झाला. He asked the shopkeeper, "How much does this cost?" आणि त्याने दुकानदाराला विचारले की याची किंमत किती आहे. The shopkeeper said, "It costs 20 rupees." दुकानदार म्हणाला त्याची किंमत 20 रुपये आहे. Ahmed decided to buy the crayons. आणि अहमदने रंगीत खडू विकत घेण्याचा निर्णय घेतला. He gave 20 rupees to the shopkeeper. त्याने दुकानदाराला 20 रुपये दिले. The shopkeeper smiled and gave him the crayons. दुकानदाराने हसून त्याला रंगीबेरंगी खडू दिले. Ahmed said, "Thank you," and went home happily to color his drawings. अहमद म्हणाला धन्यवाद आणि आपली चित्रे रंगवण्यासाठी तो आनंदाने घरी गेला. Moral: Making our own choices helps us feel confident and happy. आणि या गोष्टीतून आपल्याला काय कळतं? तर स्वतःचे निर्णय स्वतः घेतल्याने आपल्याला आत्मविश्वास आणि आनंद मिळतो. तर मुलांनो, आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली? आता आपण या गोष्टीमध्ये काही शब्दांचे अर्थ पाहूयात. शॉप म्हणजे दुकान, हाऊस म्हणजे घर, व्हिजिट म्हणजे भेट देणे, बाय म्हणजे विकत घेणे, इरेझर म्हणजे काय तर खोडरबर, नोटबुक्स म्हणजे वही, कलरफुल म्हणजे रंगीत, थॉट म्हणजे विचार केला, पिक म्हणजे उचलणे, ब्युटिफुल म्हणजे सुंदर, शॉपकीपर म्हणजे दुकानदार आणि कॉस्ट म्हणजे किंमत. वा, किती छान गोष्ट होती नाही? आवडली ना तुम्हाला? आता वेळ आहे या गोष्टीवर आधारित एक छान अशी ऍक्टिव्हिटी सोडवण्याची. तर ऍक्टिव्हिटीची उत्तरे तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये पाठवू शकता. पहिल्या ऍक्टिव्हिटीचं नाव आहे चूज द करेक्ट आन्सर, म्हणजे योग्य उत्तरे निवडा. पहिला प्रश्न आहे वेअर डिड अहमद गो? अँड द राईट आन्सर इज स्टेशनरी शॉप. नेक्स्ट, व्हॉट वॉज अहमद्स फर्स्ट विजिट फॉर? अँड द राईट आन्सर इज टू बाय समथिंग. नेक्स्ट, हू हेल्प्ड अहमद इन द शॉप? अँड द राईट आन्सर इज शॉपकीपर. नेक्स्ट, व्हॉट डिड अहमद फायनली बाय? अँड द राईट आन्सर इज क्रेयॉन्स. पुढची ऍक्टिव्हिटी आहे मॅच द कॉलम्स विथ द हेल्प ऑफ इमेज, म्हणजे चित्र पाहून जोड्या जुळा. पहिला आहे पेन्सिल, पुढचं आहे इरेझर, तिसरं आहे शार्पनर आणि चौथं आहे क्रेयॉन्स. तर मुलांनो, आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली? आजच्या सेशन मध्ये आपण ॲट द स्टेशनरी शॉप ही गोष्ट बघितली आणि त्या गोष्टीचा अर्थ जाणून घेतला आणि त्यावर आधारित कठीण शब्द सुद्धा पाहिले आणि एक छोटीशी ऍक्टिव्हिटी सुद्धा केली. दर शनिवारी आपण अशाच छान छान गोष्टी, कविता आणि नवनवीन शब्द तुमच्या बालभारतीच्या पुस्तकातून शिकणार आहोत. आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा. भेटूया पुढच्या सेशन मध्ये.
तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, अभ्यास करत राहा आणि पाहत राहा तुमचं आवडतं लाडकं सॅटर्डे स्टोरी सेशन.